या ठिकाणी आपल्याला सराव संच चौथा म्हणजे 4 आपल्याला सोडवायचा आहे। त्यातील पहिला प्रश्न असा आहे की खालील संख्यांचे ऋण संख्या आणि धन संख्या असे वर्गीकरण करा। आता या ठिकाणी काही संख्या दिलेल्या आहेत, तर त्या दोन्ही संख्याची विभागणी ऋण संख्या जी आहे त्या तक्त्यामध्ये लिहायच्या आणि धन संख्या ही धन संख्येच्या खाली लिहायच्या आपल्याला। आता या ठिकाणी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाठाविषयी माहिती देताना असं सांगितले पहा की ऋण संख्या या ऋण संख्येच्या पुढे ऋण म्हणजे वजाबाकीचं चिन्ह असतं, ती ऋण संख्या असते। आणि धन संख्येच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर धन संख्येच्या पुढे धन चिन्ह असेल किंवा नसलं तरी आपण समजून घ्यायचं ती संख्या धन संख्या आहे। आता या ठिकाणी पहा, इथं 5च्या पुढे वजाबाकी चिन्ह आहे ऋण, म्हणजे ही ऋण 5 या ठिकाणी द्यायची। त्यानंतर इथं बेरीज चिन्ह दिलंय आणि 4 आहे, म्हणजे हे धन आहे संख्या आहे, मग इथं धन 4 या ठिकाणी लिहायचंय। त्यानंतर पुढची संख्या आहे ऋण 2। आता पहिल्यांदा आपण ऋण संख्या लिहून टाकू इथं वाटल्यास। ऋण 2 पुन्हा ही 7 7 पुन्हा 49 ऋण 49 ऋण 37 ऋण 25 ऋण 4 आणि ही ऋण 12। या ठिकाणी पहा की ज्या संख्येच्या पुढे वजाबाकी चिन्ह आहे त्या संख्या ऋण संख्या आहेत, आपण त्या या संख्येमधून निवडलेल्या आहेत। आता हे बाकीच्या धन संख्या असतील, हे बघा धन 4 त्यानंतर 7 7च्या पुढे कुठलंही चिन्ह आहे म्हणजे धन चिन्ह असतं। पुन्हा धन 26 त्यानंतर 19 त्यानंतर धन 8 5 आणि 27। म्हणजे या ठिकाणी या संख्या ऋण संख्या आणि या संख्या धन संख्या आहेत। या ठिकाणी आपण हा पहिला प्रश्न सोडवलेला आहे। आता आपल्याला प्रश्न क्रमांक 2 सोडवायचा आहे। प्रश्न असा आहे, खाली काही शहराचे तापमान दिले आहे, चिन्हाचा वापर करून लेखन करा। आता या ठिकाणी पहा, स्थान दिलेलं आहे तापमान आणि या ठिकाणी आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे। शिमला या शहराचे तापमान 0 अंशाच्या खाली 7 अंश सेल्सिअस। लेह या शहराचे तापमान 0 अंशाच्या खाली 12 अंश सेल्सिअस। दिल्ली या शहराचे तापमान 0 अंशाच्या वर 22 अंश सेल्सिअस। नागपूर शहराचे तापमान 0 अंशाच्या वर 31 अंश सेल्सिअस। आता या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न सोडवत असताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर समजा तापमान 0च्या खाली असेल खाली तर ते ऋण संख्येमध्ये लिहायचंय आणि 0च्या वर असेल तर आपण ते धन संख्येमध्ये लिहायचंय। कारण खाली आणि बघा आता हे अशाच पद्धतीचे काही प्रश्न आपल्याला समुद्र सपाटीपासून खोलीवर किंवा उंचीवरती किंवा वर अशा पद्धतीचे काही प्रश्न पडू शकतात। तेव्हा खोली हा शब्द आला की आपण ते ऋण संख्येमध्ये मांडायचंय, खाली हा शब्द आला की ऋण संख्येमध्ये, वर हा शब्द आला की आपण ते धन संख्येमध्ये त्याचं उत्तर मांडायचं आहे। आता या ठिकाणी पहा, शिमला या शहराचे तापमान 0 अंशाच्या खाली 7 अंश सेल्सिअस, खाली म्हटलं की ऋण 7। या ठिकाणी लिहायचं पण खाली हा शब्द आहे ऋण 12। दिल्लीचा आहे वर हा शब्द आहे म्हणजे धन 22। या ठिकाणी आपण धन शब्द दिला काय नाही दिला काय चालेल, आपण 22। आणि इथं नागपूर सुद्धा वर हा शब्द आलाय म्हणजे इथं 31 धन, म्हणजे धन चिन्ह दिलं तरी चालतंय किंवा नाही दिलं तरी चालतंय। तर या ठिकाणी आपल्याला चिन्हाचा वापर करून संख्या लिहिलेल्या आहेत। आता आपल्याला प्रश्न क्रमांक 3 सोडवायचा आहे। खालील उदाहरणातील संख्या चिन्हाचा वापर करून लिहा। आता या ठिकाणी त्यातलं पहिलं आहे की एक पाणबुडी समुद्र सपाटीपासून 512 मीटर अंतर खोलीवर आहे। बघा खोली हा शब्द आला, जेव्हा ते समुद्र सपाटीपासून खोल असतं तेव्हा ती संख्या ऋण या संख्येने दाखवायची। म्हणजे या ठिकाणी ऋण 512 हे असं आपल्याला लिहावं लागेल। पुढचा प्रश्न आहे,
हिमालयातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची समुद्र सपाटीपासून 8,848 मीटर उंचीवर आहे. बघा, वर हा शब्द आला इथं, आणि समुद्र सपाटीपासून उंच आहे म्हणून ही संख्या धनसंख्या चिन्हात लिहायची 8,848. आता पुढे इथं धन चिन्ह दिलं तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल. तसेच या ठिकाणी तिसरा प्रश्न पहा. जमिनीपासून 120 मीटर अंतरावर उडणारा पतंग. आता पतंग वर उडतो पहा, या ठिकाणी वर शब्द आलाय, तर ही संख्या धन संख्या चिन्हानं दाखवायची आहे. म्हणजे नुसतं 120 केलं तरी चालेल किंवा त्याच्या पुढे धन हे चिन्ह दिलं तरी चालेल. त्यातला शेवटचा आहे पहा की भुयार जमिनीखाली 2 मीटर खोल आहे. आता जमिनी खाली, खाली हा शब्द आलाय, खाली हा शब्द आला की ती संख्या आपण ऋण या संख्या चिन्हाने दाखवायची आहे. या ठिकाणी ऋण 2 ही संख्या दाखवता येईल. अशा पद्धतीने आपण अतिशय सोप्या पद्धतीने सराव संच 4 सोडवलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करा, आणि आपल्या मित्रांना सुद्धा आपण पाठवायचं व्हॉट्सअपला, जेणेकरून त्या मुलांचा पण या ठिकाणी फायदा होईल.